तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे 32 छाती 4 टक्स ब्लाऊज. तर लागणारी मापे: उंची 14, छाती 32, कंबर 28, पुढील गळा 7, मागील 10. तर चला आपण मापे घेऊयात. तर सुरुवातीला मी एक खाली लाईन मारून घेत आहे. तर उंची 14 आहे, प्लस 1 इंच 15. तर मी खालून वरती 15 इंच जाते. मार्क केलं, लाईन मारून घेतली. तर आपल्याला गळा रुंदी 2 इंच घ्यायचे. तर इथे आपण 2 इंच घेणार आहे. शोल्डर पट्टी 3 इंच घेणार आहे. मुंडा खोली 5.5 इंच घेणार आहे. पुढील माप अर्धा इंचाचा आहे. क्रॉस 1-1 इंच. आकार देऊन घ्यायचा मुंड्याचा. हा आतील मुंडा, हा बाहेरील मुंडा. आता छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच. 32 छातीचा चौथा भाग 8 येतोय, प्लस 2 इंच 10. तर आता हे अंतर आपल्याला ह्या रेषेपासून ते हे इथपर्यंत 10 घ्यायचंय. आणि खाली अर्धा इंच कमी म्हणजे 9.5 इंच लाईन मारून घ्यायची. आता हा आपला बॅकचा भाग झालेला आहे. तर यावरतीच आपण फ्रंट शिकणार आहे. तर मागील याच्यावरती आपण पुढील गळा टाकतोय. पुढील आपण सरळ 6.5 घ्यायचंय. काटकोनामध्ये आपण लाईन मारून घेणार आहे. बाहेरील थोडासा आकार बाहेर घेऊन आकार देऊन घ्यायचा पुढील गळ्याचा. ज्यांना गळा थोडा डीप पाहिजे त्यांनी बाहेर जायचं. प्रत्येकाच्या आवडीनुसार गळा येणार आहे. आता आपण योगपट्टी 2.5 इंचाची घेतली. सरळ लाईन मारून घ्यायची. एक इंच वरती योगपट्टीचा आकार द्यायचा. टक्स पॉइंट 32 छातीला 9.5 इंच घ्यायचंय. छातीचा 10वा भाग प्लस अर्धा इंच. 32 छातीचा 10वा भाग 3.25 येत आहे, प्लस अर्धा इंच 3.25. तर 3.25 वर मार्क केलं. 1.5 इंच डाव्या बाजूला, 1.5 इंच उजव्या बाजूला, 1.5 इंच क्रॉस आणि अर्धा इंच खाली. मुंड्यातून आपण आकार देऊन घेतला. इथे 1 इंच क्रॉस आकार दिला. सरळ अर्धा इंच आणि इथे सरळ. ह्या पॉइंट पासून 1.5 इंच इकडे, 1.5 इंच इकडे क्रॉस, इथून क्रॉस 1.5 इंच खाली अर्धा इंच. आता हे आपल्याला फ्रंटचा भाग झालेला आहे. आता खालचा टक्स हा आपला अर्धा इंचाचा पाहिजे. हा 1/2 इंचाचा. हा 1/2 इंचाचा आणि हा 1/2 इंचाचा. एकदम परफेक्ट माप आहे हे.